काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 336 पूर्ण झाला होता. 37ला सुरुवात करायची, 36 पूर्ण झाला होता. पुन्हा 36चा श्लोकाचा सारांश पाहूया आपण. जेव्हा वस्तू जगताचे जग, जेव्हा वस्तुमात्राचे जग दृष्टी आड होते, मग मन शांतचित्त होते. बघा, हे जग जेव्हा आपल्याला न दिसण्यासारखं होणार, दिसणार नाही का? दिसणार, पण कसं नाही दिसणार? अदृश्यतेचे झाले, आपण आंधळे होऊन जाणार. बघा, आता याच्यातून क्लिअर होते ते काय. जेव्हा वस्तुमात्राचे जग दृष्टी आड होते तेव्हा तेव्हा जग दिसत नाही. तेव्हा तुकोबराय म्हणतात, सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथ. मी आंधळा आहे. मी कोणत्या मार्गाला आहे? निज निराकार पंथाला असल्यामुळे हे जगत दिसत नाही मला. जो निज निराकार पंथामध्ये, निज माझ्या सगळं जगत ब्रह्मस्वरूपे अशा स्वरूपात जो राहतो, अशा भूमिकेत जो राहतो, त्याला जगत दिसत नाही. मग जग नसतं का त्यावेळेला? त्या जगाशी त्याचा संबंध नसतो का? असतो, पण आसक्तीजन्य नसतो. तो करणार व्यवहार, त्याला करावंच लागणार त्याच्यामध्ये. सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथी. असं का झालं? माझी वृत्ती ही काय झाली? निवृत्ती झाली. अजून आपली वृत्ती देहास्मी आहे वृत्ती, सोमवृत्ती नाही, ब्रह्मास्मी वृत्ती नाही आपली. वृत्ती ही निवृत्ती झाली. वृत्ती ही निवृत्ती कशाने होईल? अरे अरे ज्ञाना झालासी पावण, तुझे तुझं ध्यान कळू आले, तुझा तुची देव, तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्य. वृत्तीची निवृत्ती आपणासहित अवघेच वैकुंठ चतुर्भुज. हे अवघेच काय आहे? वैकुंठ आहे आणि ते चतुर्भुज आहे. सगळे विष्णूच नटलेले आहे, विष्णुमय जग. मग वृत्तीची निवृत्ती आपणासकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. किंवा जग हे राम झाले, जग हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्ती झाली. मग माझी वृत्ती ही निवृत्ती झाली, त्यामुळे जनन दिसे तेथे. स्पष्ट वाक्य आहे की नाही? आहे ना? जनन दिसे, अदृश्यतेच झाले काही. जे दृश्य दिसत होतं ते अदृश्य झालं. अदृश्यतेची झाले काय दृश्य. काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा, शून्य सारून त्याचे. आता काहीच नाही, शून्य होता तोय बाजूला सारला आणि मीच एकटा नटलेलो आहे असं. मन शांतचित्त होते. मग जेव्हा जग वस्तुमात्र जग दृष्टी आड होते तेव्हा मन शांतचित्त होते, आणि शांतचित्तातच परमात्म दृष्टी उदित होते. ती जसा कंदिलाची काच चांगली स्वच्छ आहे त्यावेळेला तो प्रकाश अंतर्बाह्य राहतो, त्याप्रमाणे अंतःकरणात शांत राहते, शांतता राहते. म्हणजे ती आत्मशांती असते. ती जेव्हा त्याची पूर्ण स्वानुभूती येते, त्या चित्तामध्ये हळूहळू वाढता वाढता चित्तसुद्धा पूर्ण त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं. जेव्हा त्याची पूर्ण स्वात्म अनुभूती येते तेव्हा जन्ममृत्यूच्या शृंखला तुटतात, संपलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात दुसऱ्या ह्याच्यात की माझं जन्म मरण संपलं, बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. बघा किती कॉन्फिडन्सली. ज्ञानेश्वर महाराजांचं तर तसंच म्हणणे की मग तूप झाल्यानंतर त्याचं दूध होत नाही, आणि साखर झाल्यानंतर त्याचं तेवी मजसी एक वाट. जे झाले ज्ञान चोखट, त्या पुनरावृत्तीची वाट मोडली का? तुमची आपली मोडली संतांच्या कृपेने. आता मोडली ही पण आपली भूमिका पाहिजे. नाही तर मोडलेली असताना सुद्धा आपण अजून नाही आमचं झालं, अजून नाही झालं, तर मग कन्फ्यूज, आणि त्याच्यामुळं राहणार तो माग. आणि इकडे ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे ओळसे, जैसे निवटल्याचे पोट न दुखे. मेलेल्या माणसाचं जसं पोट दुखत नाही, कसा उलटा दृष्टांत आहे, कळणारच नाही ना काय याचा संबंध आहे. जसा मेलेल्या माणसाचं पोट दुखत नाही तसा ब्रह्मदेव जरी झाला तो पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला. काय उंची आहे तुमची आपली. बघा काय संतांचं देणे हे कल्पतरू दुने. चिंतामणी परिस आघात, चिंतामणी ठेंगणा, आणि अजून बस एवढं 3 बाज झाले. एवढं कल्पतरुण देणे त्यांचं. आपल्याला अजून काही देणं माहीत नाही. मग त्या जन्ममृत्यूच्या शृंखला तुटतात. किती तया उतराई व्हावे कौन्या गुन्हे,
जन्माना येणे ऐसी केली. सांगावं छातीवर हात ठेवून, ज्याला कळालं नाही, ज्याला कळालंय त्यांनी सांगितलंच पाहिजे. हो, तो बोलत नसतो काय, त्याचं तोंड शिवलेलं असतं का? संत कसे बोलले मग? तुम्ही जेव्हा असं म्हणणार, ओ आमच्या संतांच्या कृपेने, घोटीचे श्रीपाद बाबा त्यांच्या कृपेने जन्माना येणे ऐसे झाली, त्यांनी नाही बोलले विसोबा खेचराच्या मुळे आमचं जन्ममरण टळलं? आणि बोलल्याशिवाय कळणार आहे का? गावच्या भाषेत बोलणाराचे काय संपतात? गहू का कुरड्या? काय माहिती, तुम्हाला माहित नाही काय म्हणतात? काय साहेब? साहेबांना कसं माहीत असेल? शेतकऱ्याला माहिती, साहेबांना कसं काय माहीत? ठीक नाही. हां, करड्या संपतात बोलणाराच्या, आणि न बोलणाराचे गहू संपत नाही. बघा उलट झालं काय आजी? म्हणजे तुम्हाला बोलावं लागणार, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. काय चक्रम लोक म्हटले असतील त्यावेळेचे, सर्किट लोकीची डोक्याची ते असेच म्हणले असतील, पहा पहा येडा तू क्या, आता देव विकायला निघालाय, देव घ्या कोणी, देव द्यायला आलेत. काय त्यांचं अख्खा समाज विरोधात आहे, पण माग नाही हटले. बाबांच्या अख्खा समाज विरोधात आहे, हटले नाही. कारण का नाही हटले? त्यांना माहिती त्रास देणार आहे तोच आहे. हटायचं कुठं? सगळे मीच असल्यानंतर काय बाह्य जगाचा, मग ती जन्म मृत्यूची शृंखला तुटणे, बाह्य जगाचा निरोध करणे ही मोक्षास पोचण्याची सुरुवातीची पायरी होय. जगत बाजूलाच झालं पाहिजे. तर म्हणून तुकोबाराय म्हणतात, नावडे जनधन. बघा यांच्याशी त्यांनी लगेच दाखला दिला, ओ मला असं झालं, मला आता जगातली कोणतीच गोष्ट आवडत नाही, मग आई वडील असले तरी. कारण आई वडील सुद्धा माईक आहेत. जसं धन माईक आहे तसं आई वडील पण माईक आहेत. नावडे जन धन. जन धन माता पिता. जन काय देतं? मान देतं, नाही तर अपमान देतं, ते माईक आहे. मग अख्खं जग माईक आहे, तर आई वडील तरी काय झालेले? धन सुद्धा काय? धन तरी कुठे शाश्वत आहे? कारण आणि धन आपलं तरी कुठे आहे? ते देह हे काळाचे आणि धन. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यावेळेलाच तो पहिल्या पायरीवर येऊ शकतो. आता आपण श्लोक क्रमांक 337 वाचणार. सत आणि असत याचा विवेक करणारा, श्रुतींना प्रमाण मानणारा, परमार्थ दर्शन ज्याला झाले आहे असा कोणता विद्वान मोक्षिच्छू साधक जाणून बुजून लहान मुलाप्रमाणे स्वतःच्याच पतनाला कारण होणाऱ्या गोष्टींचा अवलंब करील. बघा प्रकरणाचं नाव काय? असत परिहार. आता ज्याला सत्सत विवेक बुद्धी निर्माण झालेली, सत्य काय असत्य काय, सार काय असार काय, असं ज्या कळालंय त्याला विवेकी म्हणतात. तो श्रुतींना प्रमाण मानणार आहे. धर्मग्रंथ सांगतात ना, बस मानलं मी, एवढं मानलं पाहिजे. धर्मग्रंथ म्हटले ना, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. बघा शास्त्राने सांगितलं राज्य म्हणजे गवताची गाडी. जमेल आपल्याला? नाही जमणार. म्हणून अजून संतांच्या पायी विश्वास नाही. संतांचे पायी हा माझा विश्वास नाही. आणि तो विश्वास कधी होईल? सर्व भावे दास होईल तेव्हा. सर्वदा भावे दास म्हणजे रामागडी बिलकुल नाही. दास म्हणजे राजा. दासाची व्याख्या काय? राजा होतो, राजा तो. मग तो एवढं त्या शास्त्राला प्रमाण मानतो, श्रुतींना प्रमाण मानणारा, परमार्थ दर्शन ज्याला झाले आहे, ज्याला नाही झालं तो असत्याच्या मागे लागेल. ज्याला दुधात आणि ताकात फरक कळत नाही त्याला परमार्थ दर्शन झालेलं नाही. दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. वर्म दिले ना आपल्याला, आणि नसल वर्म भेटलं तर देवाच्या तिथं राकाळ करा. ऐसे वर्म मज दावी नारायण. ऐसे ऐसे कैसे वर्म? ऐसे त्याच्यावर PhD करायला पाहिजे. ऐसे वर्म मज ऐसे वर्म, ते वर्म चुकले रे, वर्म चुकले रे. जवळ असता
अंतरी न पाही ते वर्म चुकले रे, वर्म चुकले रे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. चुकल्या वर्म, बापरे. हा जो ही भीती आहे. म्हणजे मग ते वर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. ताकही पांढरे आणि दूधही पांढरे, जेवणारे चवी जाणताची. हो, त्याला त्याला कळालं, तो असत्याच्या मागे लागत नाही. त्याला असत कळालं, सत कळालं, त्याचं नाव जाणते नो. जाणते नो म्हणजे काय? जो ब्रह्म जाणतो, जे नाशवंत जाणतो, शाश्वत जाणतो, त्यालाही बी सांगितलं बाबाला सोडून जायचं नाही. का? कारण बाहेर गेलं का माणसाला वारं लागतं वेगळं. 10वी पर्यंत पोरं ऐकत होती, कॉलेजला गेलं फडफड करायला लागली, हे की नाही. आई पहिली सांगायची, वडील सांगाय तुला काय कळत नाही. आता तू कॉलेजला गेलो, तो आई वडिलांना म्हणतो तुम्हाला काही कळत नाही. असं होईल. तो म्हणाल बाबालाच काही कळत नाही. म्हणून बाबाच्या सावलीमध्ये राहायचं. परमार्थ दर्शन ज्याला झाले आहे, असा कोणता विद्वान मोक्षिच्छू साधक जाणून बुजून लहान मुलाप्रमाणे स्वतःच्याच पतनाला कारण होणाऱ्या गोष्टीचा अवलंब करील. तुम्हाला कळालं ना, लाल लाल विस्तू दिसतोय, लाल लाल विस्तू, तो नाही जायचा चटका घ्यायला. पण ज्याला माहिती नाही लाल लाल विस्तू काय, त्याला वाटेल गुलाबजाम आहे, गुलाबजाम आहे का नाही, काहीतरी खाऊची वस्तू आहे म्हणून तो घ्यायला जाईल. मग चटका बसेल का नाही? तो लहान मुलाप्रमाणे करणार नाही. कोणता शहाणा माणूस मूर्खाचे जीवन जगेल? बघा, कोणता शहाणा माणूस मूर्खाचे जीवन जगेल? मूर्ख कोणाला म्हणले? तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, पण मूर्खनेने वर्म संत चरण. कोणताही विद्वान मनुष्य तसे करणार नाही, हा त्याचा आशय. पंडित म्हणजे ज्याने उपनिषदे खोलवर अभ्यासले आहेत, असा निष्णात अभ्यासक ज्ञानवान मनुष्य. पंडित म्हणजे नुसते कपडे घालून फिरतो तो नाही. ते आपण पाहिलं ग्रुपवर, त्याला भटकी देऊन भगा भगा के मारते उनको. पंडित आता सोपं नाही राहिलं होणं. आता थोडा जागा व्हायला लागलाय समाज. आता त्या पंडितांना फटके, नंतर ह्या पंडितांना फटके बसतील पोशाख करून. पंडित म्हणजे ज्याने उपनिषदे खोलवर अभ्यासले आहेत. उपनिषदांचा उपनिषदांचा विषय काय? आत्मज्ञान. उपनिषदाचा उद्देश काय आहे? आत्मज्ञान जीवायला हवं. गीता हे काय? उपनिषद आहे, उपनिषदाचं सार आहे. हे उपनिषदाचे सार, सकळ शास्त्राचे माहीर. आणि परमहंस सरोवर सेविजे जे. कोण सेवन करू शकतं? म्हणून ज्ञानेश्वरी अवघड आहे. कोण सेवन करू शकतो? परमहंस पदाला गेलेल्या व्यक्तीला ज्ञानेश्वरी समजेल. बाकीच्यांनी फक्त खेळायचं त्याच्याशी बस. परमहंस पदाला गेलेला तो परमहंस पद कशाने मिळतं? ज्ञानेश्वरी वाचून परमहंस पद नाही होत. संतांची कृपा झाल्यावर ज्ञानेश्वरी कळते आणि मग तो परमहंस पदात सदरात मोडला जातो. मग ज्ञानेश्वरी वाचायची नाही का? वाचायची. वाचता वाचताच तो तिथपर्यंत जाईल. तिथे वाचता वाचता वाचेल, वाचता वाचता वाचेल. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. मग ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. तो दगड कोण होईल? परमहंस. तो परमहंस दगड होईल. परमहंस कशाने होतो? संतांच्या कृपेने, त्या महावाक्याच्या उपदेशाने परमहंस होतो. पण हळूहळू हळूहळू दुसरे काही करता करता येईल. डायरेक्ट त्या नामापर्यंत कोणी पोचू शकत नाही. तुमचं आपलं भाग्य, मागचं काहीतरी कर्म होतं म्हणून संतांची भेट झाली. एरवी होत नाही. सत्कर्म करता करता करता, निष्काम भावनेने सत्कर्म करता करता मग साधूची भेट होती. आपली झाली तर लक्की ड्रॉ लागला समजायचा आपला, किंवा वशिल्याने. हे बघा, ज्याचं वशिला त्याचं पुत्र काशीला. आता आपला वशिला म्हणून आपली सगळी आपण कोणत्या याच्यात मोडतोय बघा. फक्त आपल्याकडं पाहिल्यानंतर हे सगळे जुने जाणते परमार्थिक आणि आपल्या गावातले जुने जाणते चांगले प्रापंचिक, ते सुद्धा तुम्हाला आपल्याला तसं समजतात. येड्यांना, यांचं आपण आयुष्य पाहिलेले, यांची काय कारकीर्द आहे, यांना ब्रह्मज्ञान. त्यांच्या दृष्टीने आपण टाकाऊच आहेत.
पण ज्याचं कुत्र का ज्याची काय ज्याचा वशिला आपला वशिला होता. त्यांच्या आपले मित्र चांगले होते, प्रामाणिक मित्र. संतांची भेट झाली असेल तर मित्राला विसरायचं नाही. ज्याने संताची भेट घालून दिली त्याला, तो तेवढ्याच लेवलचा आहे. साधी चपराशाला सांगितलं साहेबांच्या पुढे फाईल सारखं तो चपराशी आहे. पण त्याला आपण म्हणणार का हो चपराशी फाईल पुढं सारखा, तो वरची फाईल कुठं नेऊन ठेवील? खाली ठेवील, नाही तर फेकून पण देईल. असल्या अवलादी येत. शासनातल्या माणसांचं काही खरं नाही. तुम्हाला सांगतो मी, म्हटलं जो सरकारी नोकर आहे त्याला ब्रह्मज्ञान कळू शकत नाही, त्याला ईश्वर भेटू शकत नाही. तर दादू भाऊ मला ते इकडे न्यायला येतात ना, तो कोणती ते रिंग आहे आपण उतरतो नेपटी नाका, तिथून जाताना बाबा मला कळेल का नाही म्हणतात. मी बी सरकारी काम करतो. म्हणतात मला कळेल का नाही, मग कळणार ना. काही अपवाद असतात ना, अपवाद असतात काय. सगळेच राजे भोगी नव्हते, छत्रपती नव्हते, जनक तसे नव्हते. मग उपनिषद खोलवर अभ्यास केलेले आहे बघा. उपनिषद ज्यांनी खोलवर वाचलेली, म्हणजे खोलवर वाचली म्हणजे कळलं ना. म्हणजे घर आहे का नाही आपलं, आता पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा आहे, तर ते एकाही माळ्यावर नाही वाचायचं. मूळ घरात पण नाही, खाली तळघर करायचं आणि मग वाचायचं आहे का नाही. तळाला जायचं, त्याचं मूळ काय काय सांगायचं त्याला, तिथपर्यंत जाऊन कशाच्या संदर्भाने बोलणे, त्याचं नाव खोलवर जायचं. खोलवर गेल्यावर काय होतं, हिरे मानकी भेटतात. असा ज्ञानाचा सागर आहे. कोळी बांधव काय करून घेतात, माशी घेऊन येतात, त्याच्यावरती तेल घेऊन येतात काही लोक. पण खाली गेलं तर हिरे मानके आहेत. पण खाली जाण्याची तेवढी डेअरिंग बी पाहिजे त्याची, नाही तर खाली गेलं तर डायरेक्ट खालूनच तो वर डायरेक्ट. साहेब हा विहंगम मार्ग आहे. तुम्हाला माहिती आहे का, मोटरसायकलचा ॲक्सिडेंटनी, ट्रेनच्या ॲक्सिडेंटनी कदाचित हातपाय मोडून घरी तरी येईल. पण विमानातला ॲक्सिडेंट झाला तर काही सुद्धा भेटायचं नाही, काही सुद्धा भेटणार नाही. असा हा मार्ग आहे, हे विहंगम मार्ग आहे. हे बुद्धीची कसरत नाही, हे व्यायाम नाही आहे बुद्धीचा. उपनिषदावर खोल अभ्यासलेत. अभ्यास ध्यास, पंढरीचा कसा ध्यास लागतो, ध्यास हा जीवाला, तसा हा ध्यास लागला पाहिजे. असा आहेत असा निष्णात अभ्यासक. आता निष्णात अभ्यासक एखादाच याचा जसा बॅनर लागतो तसा का सगळ्यांचे बॅनर लागतात. सगळ्यांचे लावायला लागले तरी काय म्हणतील, आमचा फोटो टाकू नका, कारण आमचे मार्कच कितकी येते सांगायच्या लेवलचे नाही आहेत. की नाही. ज्ञानवान मनुष्य तो केवळ पंडित असतो. काय पंडिताची व्याख्या आहे ना, आपल्या पंडिताचं काय डोक्यात आहे, अशी भगवी कपडे नाही तर पांढरी कपडे, असा 3 नाही तर 4 रस्ता मारलेला अभ्यास करणार. ज्ञानवान म्हणजे त्याला ब्रह्म कळालेला आहे. तो केवळ पंडित असतो असे नव्हे, तर त्यांनी नित्य आणि अनित्य वस्तू यातील विवेक करण्याची बुद्धी जोपासलेली असते. शिवाय त्याने श्रुतीग्रंथातील तर्कसंगत आणि शास्त्रीय सिद्धांतांनाच फक्त प्रमाण मानलेले असते. काही गोष्टी असतात तर्काने कळतात. ह्या इथं सुद्धा काही शब्द नाही कळाला तर कसं कळावं लागतं, तर्काने कळावं लागतं. का त्यांनी तसं ठेवलं, त्यांना पण माहिती आहे चोरच्या पेटीच्या हातात नको लागायला. काय सेफमध्ये ठेवलेलं. आपल्याला वाटतंय अहो आपण तुम्ही कितीही म्हणले, तुकाराम महाराज कितीही म्हणले हकारोनी सांगाय तुका, नाम घेता राहू नका, तरी नाही पोचणार तिथपर्यंत. त्यांची किती तळमळ आहे. नाही, अनधिकारीच्या हातामध्ये अधिकार भेटलं ते काय करील सांगता नाहीत, म्हणून त्याच्यापासून सेफमध्ये ठेवलेले देवाने. शिवाय त्याने श्रुतिग्रंथातील तर्कसंगत आणि शास्त्रीय सिद्धांतांनाच फक्त प्रमाण मानलेले असते. वेद अनंत बोलिला तर मी इतकाच साधिला, बस त्याच्यातलं सार गोळा करता आलं पाहिजे. साधू भी ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव. कोण साधू, साधू सार सार गैर के और थोता दे एवढाय. लय जातारा काय कामाची आहे.
आणि शास्त्रीय सिद्धांतांना फक्त प्रमाण मानलेले असते आणि तो परमात्म सत्यस्वरूपी परम सत्यस्वरूपी अनुभूती घेण्याचा आटोकाट प्रयत्न सतत करीत असतो. एवढा असून तो भेटसी के धवा माझे जीवलगा येईगा पांडुरंगा माय बापा नाथबाबा 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 भेटसी के धवा किंवा नामदेव महाराज अर्थ माझे पोटी दिवस लोके कंठी ना प्राण धरुणी कंठी वाट पाय नामदेव महाराज. अखंडित नामा नाही आसुवे दाटली उभारोनी वाहे नामा वाट पाहे. बघा आता त्यांच्या ताटात देव जेवतो कीर्तनात नाचतो ते डोळ्यात आसरू येऊन वाट बघत बसतात. अखंडित नामा वास त्यांची पाय आसुवे दाटली उभारोनी वाहे म्हणजे सारखं गळगळ डोळ्यात पाणी चालू आहे. आसुवे दाट नामा वाट पाहे रात्रंदिवस आसुवे दाटली उभारोनी वाहे येईगा पांडुरंगा माय बापा भेटसी केदवा माझे जीव लगा येईगा पांडुरंगा माय बापा जीवना वेगोळी मासोळी तैसा तुका तळमय भेटसी केदवा माझे जीव लगा येईगा पांडुरंगा नाही चुकल्या माय नाही अहो आपले नेहमीच कन्या सासुऱ्याशी जाय तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटशी घेते केव्हा केशव दोघांमध्ये आहे ना केव्हा भेटशी केशव बरोबर आहे मिळालं ना. काय मग काय साथ यायचे काय पुढं काय इथं केदव आहे आणि तिथं केशव आहे. बाबा ये मला भेट बघा आणि ज्यांना भेटलंय ते म्हणतात फारच काही त्यांना खबर बात नाही असं नाही. ज्यांची ही स्थिती आहे काय सांगायचं होतं आटोकाट प्रयत्न सतत करीत असतो. म्हणून जो श्रुती ग्रंथांचा निष्णात अभ्यास आहे ज्याला आत्मानात्म विवेक आहे आणि ज्याने उपनिषदेचा एकमेव प्रमाण म्हणून मानलेले असते त्यातील तार्किक मांडणीमुळे नव्हे तर दिव्य सत्य स्वरूपाव्या त्याच्या सततच्या अनुभूतीने दिव्य सत्य स्वरूपाच्या पाच्या पाहिजे होतं पाव्या झाले त्याच्या सततच्या अनुभूतीने असा मुमुक्षु क्षणिक सुख देणाऱ्या जगातील क्षणभंगूर गोष्टींना कधीतरी जाणीवपूर्वक चिटकून राहील काय. कधीतरी नेहमी तर नाही पण कधीतरी राहील काय प्रश्नचिन्ह नाही राहणार. असा कोणी मूर्ख असेल की जो स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या बायको मुलांच्या नावे कधी विमा उतरेल ठीक आहे नाही काय करायचं साहेब आता इथं आपल्या हे आता साहेबांच्या संबंधाने आलेलं आहे. आता आले मग अशी नव्हतं. आता बघा ना असा तुम्ही ऐकलं नाही वाटतं काय ऐकलं सांगा. असा कोणी मूर्ख असेल भेटलं ना बाबा भेटसी केदवा माझी अजीव लगा चित्त निरंतर महाद्वारी अखंड पंढरी वसे हृदयी असो नाही त्याचं ध्रुवपद चित्त निरंतर माझे महाद्वारी आहे नाही भेटसी केदवाच आहे. याच्यात मागे पुढे झालेले अजून एक असेल त्याच्यामध्ये वरचं काहीतरी वाक्य असुवे दाटली उभारुनी बाय नामा वाट पाहे रात्रंदिवस आणि कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी बाय तैसे झाले माझ्या जीवा भेटशी केशवा केदव केव्हा भेटशी असं नाही तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. ते दोन्ही सारखे झाले का ते मग असं होणार. असा कोणी मूर्ख असेल का जो स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या बायका मुलांच्या नावे कधी विमा उतरवेल प्रश्नचिन्ह. कोणी असा मूर्खपणा करणार
नाही, कारण स्वप्नातील प्रलंबनांना स्वप्न अवस्थेहून अधिक सत्ता नसते. स्वप्नातली सत्ता स्वप्नातच, जागृतीत नाही. शिवाय अनित्य वस्तूला धरून ठेवणे हे कर्म केवळ निरर्थकच नव्हे तर ते स्वतःच्या अधपतनाला कारणीभूत असते. बघा, नको त्या गोष्टीला अनित्य वस्तूंना धरणं म्हणजे आपलं नुकसान. अर्थ माझे पोटी दिवसले की कंठी, प्राण धरून कंठी वाट पाय, भेटसी के दवा माझी अजीव लागा. ये का पार माय बापा. वर उल्लेखलेल्या गुण वैशिष्ट्याचा साक्षात्कारी पुरुष अनित्य वस्तूला कधीच धरून राहणार नाही. कधीही देह इंद्रियाच्या तादात्म्याचे वेदना देणारे भयंकर अनुभव घेण्यास पुन्हा परतणार नाही. मुक्ती मिळाल्यानंतर साधक कधी अधपतित होईल का आणि भयंकर दुःख मालिकांना चिटकून राहील काय? या सावल्यांच्या जगाचा अनुनय कधी करील काय? बघा, हे जगत कसं आहे? सावल्यांचं आहे. बघा, तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जलवत जाईल. मृगजळासारखं हे जग आहे. किंवा विषयांच्या नादी लागेल का? विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली, ढगामुळं पडलेल्या सावलीत कोणी बसेल काय? क्षणिक आहे ती. जर तो तसे करील तर बालकाप्रमाणेच वेडास ठरेल. शिशुवत. बघा, समजा माता आपल्या बालकास घरात एकट्यालाच सोडून शेजाऱ्याकडे गप्पा मारण्यास गेली आहे. मूल आपल्या पोटावर रांगते आहे आणि जर ते त्यावेळी साप जवळ आला तर ते यत्किंचितही विचार न करता सापाचे मृत्यू ओढवणारे स्वरूप आणि त्याचा एक चावा म्हणजेच मृत्यू हे न समजल्यामुळे ते मूल साप धरण्यास पुढे सरकेल खेळणं म्हणून. कारण त्याला काही माहीत नाही. कारण वस्तुमात्राच्या विषारी स्वरूपाची जाणीव नसल्यामुळे जो मनुष्य त्यांना आवडीने पकडतो आणि शेवटी त्याला चावून विष दंश करतात व ती गोष्ट त्यानंतर प्राणघातक ठरते, अशा अत्यंत अज्ञानी माणसाचे या ठिकाणी मूल हे प्रतीक होते. लहान मूल सापाला धरील, त्याला काय त्याचा माहितीच नाही, त्याचा परिणाम काय होणार आहे. तसं ज्याला या जगताशी त्या वस्तूशी संबंध ठेवल्यानंतर काय परिणाम होणार आहे हे माहीत नाही, म्हणजे तो मनुष्य शिशुवत आहे, लहान मुलासारखा आहे. त्याप्रमाणे तुम्ही आणि मी आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या अचूक विचार करण्याच्या अत्यंतिक समर्थतेमुळे जे आपणास मोह, लालसा, आधाशीपणा, मत्सर इत्यादी जे विष भिनवतात, अशा विषय वस्तूंना असेच कवटाळवण्यास सरकत जात असतो. जी त्रास देणार आहेत त्यांनाच आपण खेटायला जात असतो. त्या विषाचा परिणाम म्हणून आपल्या जीवनाच्या अनंत वेदना भोगतो. शांती आणि शांतचित्तता आपल्या अंतःकरणात अंतर्धान पावते आणि त्यामुळे ती आपल्याला सोडून जाते. आत्मिक शांती निघून जाते, कारण आपल्याला विचलित करतं ते. मग मूल खेळताना जळत्या मेणबत्तीकडे सरळ जाते आणि ती पकडते आणि आपला हात भाजून घेते. वस्तू जगतामुळे एकदा भाजल्यावर शहाणा माणूस चुकूनही जळती मेणबत्ती कदापि पकडेल का? बघा, हिंदी आले. वस्तू जगतामुळे एकदा भाजल्यावर शहाणा माणूस चुकूनही जळती मेणबत्ती कदापि पकडेल क्या? का पाहिजे होतं है ना? हां, का पकडेल काय? तर क्या आलेलं आहे तिथं प्रश्नचिन्ह, पण अर्थ जुळतोय. म्हणजे अजून आपल्याला त्यांनी अजून तेवढा चटका दिलेला नाही. कोणी वस्तू जगताने चटका दिला असता तर आपण गेलो नसतो. पाहिजे तसा चटका बसलेला नाही. परिपूर्ण मुक्ती ही अशी अवस्था असते की जी प्राप्त केल्यावर मनुष्य वस्तू जगतापासून कायमचा परावृत्त झालेला असतो. हे बरोबर आहे. कायमचा परावृत्त झाल्यावरच आपण वस्तू जगताशी संबंध सोडणार आणि दुसऱ्या जन्मात परत त्याच्याशी चिटकणार, आहे की नाही?
ज्याप्रमाणे जागृत आणि स्वप्न, श्लोक क्रमांक 338 वाचतोय. ज्याप्रमाणे त्यांनी काय सांगितले की ह्या जगताशी संबंध तुटला तरीचा हा जीव सुख पावे माझा. ज्याला आत्यंतिक दुःखाची जाणीव झालेली आहे तो त्या गोष्टीला पकडणार नाही. या वस्तू जगतापासून केवळ दुःखच दुःख मिळणार. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी. त्या जगतामध्ये सगळं दुःख आहे त्या वस्तूंमधून. ज्याप्रमाणे जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था भिन्न गुणाचा आश्रय करीत असल्यामुळे जागृतीला स्वप्नाचा संबंध नसतो, स्वप्नात जागृतीचा संबंध असतो. त्याप्रमाणे देहाधिकावर आसक्ती असलेल्याला मुक्ती मिळत नाही. बघा, देहाधिकावर, देह अधिकावर म्हणजे देहाच्या संबंधाने बाकीचं सगळे त्या आसक्ती असलेल्याला मुक्ती मिळत नाही. व जो मुक्त असतो त्यास देह तादात्म्य नसते. सूर्य असला म्हणजे अंधार नसतो आणि अंधार आहे म्हणजे सूर्य नाही. त्याप्रमाणे जो आपल्या देहाशी पूर्णपणे तादात्म्य झालेला असतो, मी म्हणजेच देह असे जो निश्चयपूर्वक समजतो आणि सदा सर्व काळ त्याची देखभाल करीत राहतो. कोणाची? शरीराची. चांगल्या अन्नाने त्यास भरवितो, चांगल्या साबणाने त्यास धुतो आणि त्याला चांगले कपडे घालतो इत्यादी, त्याला कधीच मुक्ती होत नसते. बघा, आता आपली घाटोळ काका असते म्हणजे मग चांगले कपडे घालायचे नाही का? आता असं सांगायचं त्यांनी सांगितले चांगले कपडे घालतो त्याला कधीच मुक्ती होत नाही. म्हणजे त्याला महत्त्व देतो देहाला आणि आत्म्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे आणि देहच आत्मा आहे असं समजून जगतो तो, म्हणून त्याला मुक्ती मिळत नाही. आणि आता त्यालाच उदाहरण झालं पाहिलं तर भक्त ऐसे जाना जे देही उदास. हेच काही घेणं. खायला मिळो न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करू. आता अशी कशी कृपा आहे? वा रे वा, तुमचा नारायण अशी कृपा करणार. मग न मिळो खावया आणि न वाढो संतान. आणि अख्ख्या जगाची गोष्ट कशी आहे? हां, वाढावे संतान आणि गृही व्हावे धन धान्य. असं कणग्याच्या कणग्या भरलेल्या पाहिजेत. कणग्या माहिती आहे तुम्हाला? माहिती. तुला माहिती कणग्या? अरे तुला पण माहिती आहे. अशी अपेक्षा. इकडं काहीच नको तेव्हा देव कृपा करतो. म्हणजे मग त्याला भंगार नाही करत, भिकारी बिलकुल नाही करत, त्याची सगळी काळजी करतो. अरे मी अख्ख्या जगाचा सांभाळ करतो, तुझं मोकं लिहिलं ऐसे नाही. जो शरीर मन बुद्धीच्या गुंतागुंतीत, बघा, त्याला कधीच मुक्ती प्राप्त होत नसते. तो म्हणजे दुसरे काही नसून एक मासल गोळा होय. बॉडी मागे सांगितलं त्यांनी, काय सांगितलं होतं? पार्थिव शरीर. हां, पार्थिव शरीर हे म्हणजे मेलेलं शरीर आहे आपण, आणि त्याच्यामध्ये चैतन्य आहे ते आपण येत. जे शरीर मन बुद्धीच्या गुंतागुंतीतून मुक्त झाला आहे, जो शरीर मन बुद्धीच्या गुंतागुंतीतून मुक्त झाला आहे, त्याच्यात अशा तऱ्हेचे संपूर्ण आणि नीच देह तादात्म्य असत नाही. जे देहाशी तादात्म्य झालेले असतात त्यांनाच उच्चतर तत्वाची कधीच जे देहाशी तादात्म्य झालेले असतात त्यांना उच्चतर तत्वाची कधीच अनुभूती येत नाही. बटाटा शिजायला टाकला ना, असं एखादा बटाटा शिजतच नाही असं होतं का? होतं ना. काय त्या म्हणतात त्या बटाट्याला? असं. आणि ते याला म्हणतात, हरभऱ्याला वगैरे म्हणतात ना. ते मामी यांना खून होतं का मी चुकले पण काही सांभाळून घ्या. ठीक नाही. तसे येत पूर्ण तादात्म्याला चिटकून आहे. कसं काय होणार सांगा? त्याच्यापासून तो बाजूला होणार तेव्हाच. आणि ज्यांना बरं बटाट्याचं काही नुकसान आहे का त्याच्यामध्ये शिजल्यानंतर? उलट त्याची टेस्ट वाढली जाते, कधीच अनुभूती येत नाही म्हणता. आणि ज्यांना उच्चतर तत्वाची अनुभूती झालेली असते त्यांना देह तादात्म्य नसते. अशा तऱ्हेने ते दोघे भिन्न अनुभव जगात वावरत असतात. त्यांच्यासाठी दोन जग आहेत. हा वेगळ्याच जगात राहतोय.
हो, ते वेगळं जग आहे त्यांचं आणि यांचं वेगळं जग आहे. आणि दिसायला दोन्ही मिळून जग एकच आहे. आम्ही मानसात नाही. छान. मग आम्ही कोणात आहे? विठ्ठलामुच्या संघात. आणि हे विठ्ठलात नाहीत आणि हे माणसात नाहीत. आणि ज्यांना उच्चतर तत्वाची अनुभूती झालेली असते ते देहतात त्यांना देहत आदात्म्य नसते. अशा तऱ्हेने हे दोघे भिन्न अनुभव जगात वावरत असतात. जे ते एक असते ते दुसरे असू शकत नाही. बघा, दुर्योधन आणि धर्मराज कसे फरक आहे दोघांमध्ये. तसे सुषुप्तीमध्ये जागृत अवस्थेची आणि स्वप्नाची अवस्था नसते. बघा, सुषुप्तीमध्ये जागृत अवस्थेची, सुषुप्तीमध्ये जागृतीची आठवण नसते आणि स्वप्नाची अवस्था नसते. पुढे सुषुप्तीमध्ये जागृत अवस्थेत अथवा स्वप्नात सुषुप्ती नसते. जागृतीत आणि स्वप्नात सुद्धा नसते. जाणीवेच्या एका अवस्थेत दुसऱ्या दोन नसतात. त्याप्रमाणे जेव्हा मला माझ्या देहाशी जाणीव असते तेव्हा मला फक्त बाह्य जगताची जाणीव असते. ज्याला परमार्थिक सत्तेची जाणीव असते त्याला व्यावहारिक आणि प्रतिभासिक सत्तेची जाणीव नसते. याचा अर्थ तो त्याच्यात नसतो असं नाही, असून सुद्धा तिथेही प्रतिभासिक सत्तेसही तो परमार्थिक सत्ता समजणार. व्यावहारिक सत्तेत सुद्धा एकच सत्ता त्याच्या डोक्यात राहणार बस. पण व्यवहार करताना तो प्रतिभासिक आणि व्यावहारिक सारखेच करणार. पण त्यावेळेला देव देते, देव घेते आणि देवा सवेच व्यवहार येते. परमार्थिक सत्ता आता देते घेते व्यावहारिक सत्ता आहे की नाही बघा. आणि पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी. आता स्वप्नात पांडुरंग आहे. कोणती सत्ता आहे ती? परमार्थिक सत्ता आहे. बघा, परमार्थिक सत्ता तिकडे आणि इकडे सुद्धा परमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा परमार्थिक सत्ता आणि स्वप्न अवस्थेत सुद्धा. आणि अजून सुषुप्तीचं पण प्रमाणे गुढी घेऊन पंढरपूरला जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेल गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले. त्याच्यामध्ये जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे. त्या सत्तेत गेलं ती यथार्थ जाणीव जागृती, ती त्या जागृतीत गेलं ना, परमार्थिक सत्तेत गेलं. मग जागृती बी नाही, ही व्यावहारिक, स्वप्न बी नाही आणि सुषुप्ती पण नाही. त्याप्रमाणे जेव्हा जाणीवेच्या एका अवस्थेत दुसऱ्या दोन नसतात, त्याप्रमाणे जेव्हा मला माझ्या देहाची जाणीव असते तेव्हा मला फक्त बाह्य जगताची जाण असते. बघा, माझी अहमची आणि ममची जागृती असते. मला माझ्या देहाची जाणीव असते तेव्हा मला फक्त बाह्य जगताची जाण असते आणि अनंत तत्वाची अनुभूती येऊ शकत नाही. परमोच्च आत्मतत्वाच्या अवस्थेत, जाणीवेच्या चौथ्या अवस्थेतच ईश्वराच्या जाणीवेच्या अवस्थेत उच्चतर तत्वाची अनुभूती येत असताना सुषुप्ती स्वप्न आणि जागृती अवस्थेचा अनुभव येत नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती न आठवे. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत. हा बस, पाहता आनंदी रूप साठवे. पाहता रूप आनंदी आनंद साठवी. बरोबर, ही चौथी अवस्था आहे. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले. सुषुप्ती स्वप्न आणि जागृती अवस्थेचा अनुभव येत नाही आणि मग ती एक उन्मनी आणि तुर्या या अवस्थेत जातो. कधी चौथी अवस्था उन्मनी सांगितलेली, कधी कधी एखाद्या वाङ्मयाने तुर्या चौथी सांगितलेली. त्या चौथ्या अवस्थेत तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत असे. उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत असे. त्या स्थितीत जातो. उन्मनीच्या सुखात पांडुरंग देत किंवा उन्मनी तुर्या
विनोदे छंदे छंदे डुल्लत असे. त्याचं शेवटचं आहे, ज्ञानगोदावरीच्या तीरी स्नान केले पांचालेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी योगिया दत्तात्रेय योगिया. बघा ती चौथी अवस्था, तिकडं जाऊन तो पोचतो तिथे ईश्वर तत्वाची त्याला साक्षात्कार. जेव्हा मी स्थूल देहातून कार्य करतो तेव्हा मी जागृत अभिमानी आत्मा असतो. आता आपण जागृत अभिमानी आत्मा. जेव्हा मी स्थूल देहातून निवृत्त होतो आणि सूक्ष्म देहाद्वारे कार्य करतो तेव्हा मी स्वप्न अभिमानी असतो. स्वप्नामध्ये सूक्ष्म देहाने चाललेले असते सगळे व्यापार. जेव्हा मी कारण देहात विसरतो तेव्हा मी स्वप्न सुषुप्ती अभिमानी आत्मा होतो. बघा सुषुप्ती अभिमानी. अशा तऱ्हेने स्थूल किंवा सूक्ष्म किंवा कारण देहाच्या उपकरणाशी होत असलेल्या तादात्म्यामुळे निर्माण होत असलेले ह्या तीन निरनिराळ्या अवस्था होत. जेव्हा आपण या तिही देहाच्या अतीत होतो तेव्हा अनंत तत्वाची अनुभूतीची अवस्था आपणास प्राप्त होते. तो चौथा देह महाकारण देहामध्ये परमात्मा स्वरूप मी ब्रह्मस्वरूपे अशा भूमिकेत जातो. जेव्हा तिन्हींचा बाद होतो त्यावेळेला. आता तीनचा बाद झालाय का नाही हे ज्याचं त्यालाच कळणार. अजून कोणाला कळणार सांगा? ज्याचं त्याला कळणार आणि त्याच्या योग्यतेचा जो झालाय त्यालाच कळणार. आपण राहत आणि इथेच राहणार आहे, पण आपली अंतस्थ वृत्ती कुठं आहे हे ज्याचं त्याला माहिती. जेव्हा आपण या तिन्ही देहाच्या अतीत होतो तेव्हा अनंत तत्वाची अनुभूती अवस्था आपणास प्राप्त होते. जो अशा तऱ्हेने अनंततेच्या परमशांतीचा अनुभव घेत असतो. शांती कशाला म्हटलेली? आत्मसाक्षात्काराला शांती म्हणतात. त्याला विषय वस्तूच्या कामनेचा दाहक अंकुर निर्माण करणारा. बघा ज्यावेळेला तो अशा शांतीचा अनुभव घेतो त्या विषय वस्तूच्या कामनेचा दाहक सारखं चटक्यातून मला हे पाहिजे मला ते पाहिजे त्याचा अंकुर निर्माण करणारा आणि तो पोसवणारा देहभावाचा अनुभव येईलच कसा? हो बघा तो मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशी सारखी जळ चालू आहे, जळपट चाललेलं आहे तो. आणि त्याला पोसवणारा मला हे पाहिजे तो देहच शिल्लक राहिला नाही तर मग त्याची तिकडं अधोगती कशी होईल? जाणारच नाही तो तिकडे. ते शिल्लकच नाही राहिलं. इंधन संपलं, अग्नी संपला. विषय वस्तूच्या उपभोगाची मागणी देह करीत असतो. जेव्हा एखादा देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा विषय वस्तू त्याला थोडेसे सुख देऊ शकतात. जेव्हा तो स्थूल देहापासून नव्हे तर सूक्ष्म देहातून निवृत्त होतो तेव्हा तो विषय वस्तूंचा शोध घेणार नाही. बघा जेव्हा तो स्थूल देहापासून नव्हे तर सूक्ष्म देहापासून निवृत्त होतो. फक्त आपल्याला त्यांनी सांगितलं या देहाने नाही केलं पण अंतःकरणात जरी ते चिंतन असलं तरी ते लागू पडणार. पण तो याही देहाने त्याचं चिंतन करत नाही आणि सूक्ष्म देहानेही करत नाही. तो सूक्ष्म देहातून बघा जेव्हा तो स्थूल देहापासूनच नव्हे तर सूक्ष्म देहातूनही निवृत्त होतो तेव्हा तो विषय वस्तूंचा शोध घेणार नाही. नव्हे त्याचा विचार करावा असेही त्याला वाटणार नाही. त्याला असं वाटणार नाही उद्याचं काय बुवा आपलं कसं काय करायचं काहीच नाही. चिंता संपली सगळे अवघी चिंता वारली. कशाचीच काळजी नाही राहिली. जेव्हा तो कारण देहापासून निवृत्त होतो त्याला विचार करावा शोध घेणार नाही. नव्हे त्याचा विचार करावा असेही त्याला वाटणार नाही. जेव्हा तो कारण देहापासून निवृत्त होतो म्हणजे वासना निर्माण करणाऱ्या कारणाच्या अतीत होतो. आता स्थूलकडे गेला, सूक्ष्माकडून गेला. का गेला? सूक्ष्म देहामध्ये वासना आहेत पण तिकडून कोडून कच्चा माल येत असतो वासनांचा सुषुप्तीमधून. त्यामुळे ते म्हणतात वासना कारण देहापासून निवृत्त होतो. जेव्हा तो कारण देहापासून निवृत्त होतो म्हणजे वासना निर्माण करणाऱ्याच्या कारणाच्या अतीत होतो तेव्हा त्याच्यामध्ये उच्चतर तत्वाची खरी अनुभूती उदय पावते. म्हणून मुक्तीची अवस्था आणि विषय कामना एकाच व्यक्तीत आणि एकाच वेळी कधीच अभिव्यक्त होत नाही. बघा इथे या प्रकरणाला आपण निरोप देतोय. श्लोक क्रमांक 38
338 प्रकरणाचं नाव काय होतं? असत परिहार. आता आध्यात्मिक विचार रहस्य सांगतात. 60 क्रमांकाचं प्रकरण आहे. प्रकरणाचं नाव आहे आध्यात्मिक विचार रहस्य. श्लोक क्रमांक 339 वाचतोय. जो मानव सर्व स्थावर जंगम वस्तुमात्रात आत्मतत्व ओळखून अंतर्बाह्य जाणल्यावर आणि आत्मबुद्धीने त्याचे अधिष्ठान म्हणूनच त्याला ओळखून तो सर्व अध्यारोपाचा त्याग करून अखंड रूप असा जो परमात्मा परिपूर्ण आणि अनंत आत्मतत्व म्हणून राहतो तोच मुक्त होय. प्रकरणाचं नाव काय आहे? आध्यात्मिक विचार. म्हणजे पारमार्थिक विचार फक्त, बाकी व्यावहारिक विचार संपले. अजून प्रतिभासिक सत्तेतले विचार संपले. आता फक्त अधिष्ठानाची चर्चा आहे त्याच्याकडं. भासिक जगाताबद्दलची चर्चा नाही, व्यवहारातली चर्चा नाही. आता फक्त बोलावा विठ्ठल, पाहावा, करावा आणि खाव्यासाठी काय करो? खाण्यासाठी सुद्धा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी. बरं, करताना त्याला थोडे सुद्धा उसंत सण नाही होत, दम निघत नाही. ते गोर जसं ते कालवड सोडवायला गेलं ना बाजायला गायला, जसं आपण खुट्याचं सोडायला जातो तसं ती काय करते, अजून हिसका मारून टाईट करतो. त्याला तेवढं सुद्धा सहन नाही होत. तसं प्रमाण गेलं झटकनी बाजूने. हां, एने सोसे मन झाले हाव भरी. आता परत माघारी ते थोडं वडतंय बघा, ते माघारी वडतो तो मालक. का? इकडं लूज कराय. पण ते परत माघारी ते अजून पुढं पळतं आणि अजून टाईट करतं. तेवढं तिकडं तशी कास अशी डबडबली जाते, मग पूर्ण भरली जाते त्याच्या ओढीतून. हरी बोला, हरी बोला. शिमटी घेऊन बोललं पाहिजे. हरी बोला, हरी बोला, नाही तर थोबाड बंद करा. हरी बोला, हरी बोला, नाही तरी ते या बोला त्याच्यातून नाही करणार, थोबाड बंद करा याच्यातून. बरोबर. व्यर्थ गलबला करू नका. आणि भांडायचं असेल तरी कसं करा, भांडा. हरी बोला देता, भांडता कांडता हरी बोला. म्हणजे मारायचं असलं का मारायचं तर हायचे, पण शिवी देऊन नाही मारायचं. हरी म्हणजे फटका त्याला वाचणार, आपल्याला नाही वाचणार, आहे की नाही? प्रकरण पलटी झाले ना. पुढे गेलं, हे पुढेच गेलं. हां बघा, आध्यात्मिक विचार रहस्य. काय रहस्य आहे बघा? जो मानव सर्व स्थावर जंगम वस्तू मात्रात आत्मतत्व ओळखून अंतर्बाह्य जाणल्यावर काय, हे काय बाळा, हे काय? शाबास. मी चिमटा घेणार होतो पण इथं कळालं असतं लगेच. हे रहस्य आहे त्याचं. जो मानव सर्व स्थावर जंगम वस्तू मात्र आत्मतत्व ओळखून अंतर्बाह्य जाणल्यावर आणि आत्मबुद्धीने त्याचे अधिष्ठान म्हणूनच त्याला ओळखून एच जन्मी ही ओळखी करा आत्मारामा. तो सर्व अध्यारोपाचा त्याग करून सगळ्या दिसणाऱ्या जगताचा त्याग करणार. हे फसवत होतं मला, हे ते नाही आहे. अखंड रूप असा जो परमात्मा परिपूर्ण अनंत आत्मतत्व म्हणून राहतो तोच मुक्त होय. तो स्वतःला स्वतः तेच समजतो. जीवनमुक्त मानवाच्या अनुभूतीचे विस्तृत कथन या श्लोकात केले आहे. जीवनमुक्त ज्ञानी झाले जे पावन. हरिपाठ. जीवनमुक्त ज्ञानी किंवा तोच जीवनमुक्त. जीवनमुक्त मानवाच्या अनुभूतीचे विस्तृत कथन या श्लोकात केलेले आहे. वस्तुमात्राकडे आत्मतत्वाच्या दृष्टिकोनातून पाहणे. आता याला वस्तुमात्राकडे पाहत नाही, पण काय पाहतो तो आता? उपाजीतलं गुप्त सोनं पाहतो. वस्तुमात्राच्याकडे आत्मतत्वाच्या दृष्टिकोनातून पाहणे. आता वस्तुमात्र नाही पाहत, आता जग नाही पाहत, आता काय पाहतो?
ईश्वर तत्व पाहतो. पहिलं काय पाहत होता? जे जग पाहत होता त्याला आता काय पाहतोय तो? ईश्वर तत्व पाहतो. वस्तुमात्राकडे आत्मतत्वाच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि वैविध्यपूर्ण जगत चेतन आणि अचेतन, बघा, आत आणि बाहेर सर्वच आपले आत्मतत्व म्हणून पाहणे ही संपूर्ण मुक्तीची अवस्था आहे. वेगवेगळं दिसलं तरी सगळ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये एकच धागा, नाना परी कपडे चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे चोळी आणि धोतर आणि लुगडे. ते होऊन गेल्यावर कळते इथं धोतर आणि लुगडे म्हणायचे एवढं, ठीक आहे नाही. हे जगत चेतन आणि अचेतन, जड वस्तू आणि चालत्या बोलत्या वस्तू तुला सुद्धा तो तेच समजतो. आत आणि बाहेर सर्वच आपले आत्मतत्व म्हणून पाहणे ही संपूर्ण मुक्तीची अवस्था होय. ही आपल्याला करायची. आणि इथं जर सक्सेस झालं तर जेने केला हा पुरुषार्थ. इथं खर्च करावा लागेल आपल्याला. ते सोपं नाही तिथं पाहणं. मारायला आलेल्यांना सुद्धा म्हणायचं ईश्वर आहेस तू, मार मार. आणि परवाच आपण पाहिलं, जो आनंद देतो तोच घाबरत असतो. व्यक्ती दोन नाहीत. एकाला कोर्टाने, जजने निर्दोष सोडलं, ज्याला फाशीची शिक्षा होणार होती, आणि जो तो तिकडं बसला होता ना, मजा बघायला आला होता, त्याला आत टाकला. आता ज्याला आत टाकलं ना त्याच्यासाठी हा कर्दन काळ आहे. आणि ज्याला सोडलं ना तो म्हणला तुम्ही देव आहात. व्यक्ती एक आहे पण व्यवहारानुसार तुम्ही त्याला तसं पाहिलं, पण व्यक्ती जो सोडवतो ना, जो आनंद देतो तोच घाबरत असतो. मग एकच सत्ता आहे, दोन सत्ता नाही. इथे आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. प्राकृतिक देहाच्या द्वारा आपण फक्त प्राकृतिक वस्तू मात्र पाहू शकतो. बघा, प्रकृती काय पाहू शकते? प्रकृतीच पाहू शकते. पण जर आत्मा असेल तर काय पाहू शकतो? आत्मा. मग आपण कोण आहोत? आपण जर प्रकृती आहे तर समोर आपल्याला प्रकृती दिसणार. आपण जर चैतन्य आहोत तर आपल्याला सगळं चैतन्य दिसणार. प्राकृतिक देहाच्या द्वारा आपण फक्त प्राकृतिक वस्तू मात्र पाहू शकतो. आणि त्याचे आकारमान, रंग, रूप ओळखू शकतो. जेव्हा माझे मन दुसऱ्याच्या मनाशी संपर्कात येते तेव्हाच दया, करुणा, चांगलेपणा इत्यादी अंतःकरणातील भावनांचे आकलन होते. जेव्हा काहीतरी संबंध जोडला जातो, जेव्हा मला दुसऱ्याच्या विचाराचा परिचय होतो तेव्हाच मला त्याच्या बौद्धिक गुणाचे ज्ञान होते. तोपर्यंत ओळखू शकत नाही आपण. जेव्हा मला दुसऱ्याच्या विचाराचा परिचय होतो, दुसऱ्याचा परिचय होणं आणि त्याच्या विचाराचा परिचय होणे पुढे लय एक ट्रॅक आनंददायक देणार आहे आपल्याला, खुलवणार कळी. जेव्हा मला दुसऱ्याच्या विचाराचा परिचय होतो तेव्हाच मला त्याच्या बौद्धिक गुणाचे ज्ञान होते, एरवी नाही होणार. दुसऱ्याशी मला फक्त हस्तोल्लंघन करून त्याच्या बौद्धिक सामर्थ्याची कल्पना येत नाही. बघा, हो, आम्ही भेटतो, बोलतो, आमचे एवढ्यानी नाही कळणार एलकर काय आहेत, त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे. मला त्यांच्या स्तरावर जावं लागेल तेव्हा कळणार. नुसते भेटतात, हात फिरतात, हात मिळवतात आणि चहा पाणी करतात, एवढ्यावर कळू शकत. एवढ्यावर कळलं तर काय कळेल? एलकर कळतील. एलकरच्या आतमधलं जे आहे ना ते नाही कळणार. फक्त प्रकृतीलाच भेटलं हे कळेल. आणि जेव्हा प्रकृतीच्या परे होऊ तेव्हा कळेल, एरवी कळणार नाही. आपले एक बाबा आहे, नाव नाही घेत, ते नेहमी असे कडक चालतात, कडक. आता नाव काय घेत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण याच्यात जाईल असे कडक. पण त्यांच्या जवळ गेलो मी म्हणलं, बाबा मला तर तुम्ही लय टाईट दिसत होते. ते म्हणले असं आहे, जवळ आल्याशिवाय कळत नाही. आणि असा भाव झाला पाहिजे, क्रॉस लेवलला सुद्धा असा भाव झाला पाहिजे. आपला शत्रू सुद्धा म्हणला पाहिजे तो तसा नाही आहे. मग समजायचं, कळालं आपल्याला. शत्रू म्हणला पाहिजे सगळं असेल पण तो तसा नाही, मग समजायचं. एरवी आपल्याला फक्त शरीरालाच ओळखू शकतो आपण. काय वाक्य दिले बघा, हस्तोल्लंघन हे जास्तीत जास्त कळते त्याच्या मनगटातील सामर्थ्य किती दाबतोय. बाबांना हस्तोल्लंघन केलं ना, बाबा सारखं गुडगुड 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 गुड करत बसतात, लगेच नाही सोडत.
आणि एखाद्याने जर निवार दाबलं तर मग कळलं आपल्या त्याच्यात ताकद काय, पण त्याच्या ज्ञानाची ताकद कळू शकत नाही. काय यांना कसे हे दृष्टांत कसे काय सुचतात यांना? मेलेल्या स्वप्नातल्या बायका पोरांचे विमा उतरत नाही. त्याप्रमाणे माझ्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असणारे आत्मतत्व होय, हे समजून घेण्याकरता मला त्यांच्याकडे अध्यात्मदृष्टीने पाहिले पाहिजे. प्रकरणाचं नाव काय आहे? आध्यात्मिक विचार रहस्य. आता आपल्याला फक्त काय डोक्यात ठेवायचं त्याच्यातलं? बस मामी पहिले म्हणले आध्यात्मिक विचार, मग म्हणले रहस्य. बरोबर, एका वरचढ एक शब्द आहे ना तो. आता आपण कळसच पाहायचा. पहिलं काय पाहायचं आपल्याला? कळस पाहायचा. इथे त्याचप्रमाणे माझ्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असणारे आत्मतत्व हे समजून घेण्याकरता मला त्यांच्याकडे अध्यात्मदृष्टीने पाहिले पाहिजे. हे चांगदेव महाराज नव्हते पाहत, यांची डोकी ठिकाण्यावर नाहीत आणि धर्म सांगायला उधळलेले येते. बाबाला काय झालं? बाबाला काय झालं? हे उधळलेले सगळे आहेत ना, यांना हे डोकी नाहीत. काय आध्यात्मिक दृष्टीने पाहत नव्हते. हे शिकवलं चांगदेव महाराजांना. एकच धागा नाना परी कपडे, आध्यात्मिक अधिष्ठानावर दृष्टी ठेवायला विचारली. नामदेव महाराजांना सुद्धा कळत नव्हतं. ते काय पाहत होते? आकारच. आम्ही पंढरीपूरचे महाराज, आम्ही मोठे आहोत म्हणून हे आमच्या पाया पडतात. आकार पाहत होते, अधिष्ठान पाहत नव्हते. परमात्मा जो श्रीहरी, अंतर्यामी सर्व शरीरी. विठ्ठल 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 असं जो पाहतो, श्रीहरी बघा, पराचा दोष करील, दुसऱ्याचा जर द्वेष केला तर त्यांनी कोणाचा दोष केला? श्रीहरीचा द्वेष केला. ते करायचं का नाही? काही मग नाही करायचं. ज्ञान झाल्यानंतर नाहीच करणार. नुकसान झालं तरी नाही करणार. छान प्रमाणे. कशातले? भागवत. छान. आज तुमच्या ह्याने आल्याच, त्यांना आल्या नाही, त्यांना काय माहिती होणार आज काय झालंय, आज धंदा काय झालाय काय माहिती त्यांना, की नाही? टाईम झाला काय नाही. चांगदेव महाराज आणि नामदेव महाराजांना ज्ञान नाही म्हणलं. विचार करा बरं, आपण किती विचार केला पाहिजे बारकाईने. ते साधे लोक आहेत, ती लोक आहेत, ते युगायुगाने भक्ती करणारे महात्मे आहेत. परंतु आता म्हटलं तर चालेल, आपल्याला कळण्यासाठी त्यांनी मुद्दाम नाटक केलं, त्याला लिहिला. पण त्यावेळेला मात्र नाही, त्यावेळेला वस्तुस्थितीच. पण ज्यावेळेला त्यांच्या मागील अभ्यासाचा विचार करणार, त्या आपल्याला कळण्यासाठी खोटं खोटं काय केलं त्यांनी? नाटक केलं. ते हे बी म्हणतील मग आम्ही बी खोटं खोटंच करतोय, तुम्हाला काय खरखर वाटतंय काय? आम्ही चेडे म्हणायचं काय? माझ्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वात जेव्हा मी अंतर्मुख होईल, कधी मला त्यांच्यात दिसेल? मी जेव्हा ब्रह्मरूप होईल तेव्हा. मी माणूस, समोरचा माणूस. मी ब्रह्म, समोरचं ब्रह्म. माझ्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वात जेव्हा मी अंतर्मुख होईल आणि त्यानंतर जगाकडे पाहीन, तेव्हाच मी संपूर्ण जगाला आध्यात्मिक सत्यस्वरूप आत्मतत्व म्हणून ओळखीन. आता अवघे चित्रे लोक्य आनंदाचे. आता त्यांना सगळं जगत ब्रह्मरूप दिसतंय. त्यांना दिसत होतं म्हणून आपल्याला हे वाचत बसायचं नाही. आपल्याला सुद्धा तसं एक दिवशी झाले पाहिजे आणि तो दिवस आपल्या जीवनात उजाडला पाहिजे. त्याच्यासाठी आपली ही कसरत चालू आहे. म्हणून जो शरीर मन बुद्धीच्या म्हणजे सर्व उपाधीच्या अतीत झाला आहे, त्यालाच केवळ आत्मतत्वाच्या स्वरूपाची अखंड अपरिवर्तनीय एकजिन्सी सत्य स्वरूप म्हणून अनुभूती येऊ शकते. हा गाढ खोल परमार्थ. कधी? शरीर मन बुद्धीच्या उपाधीच्या
पलीकडे गेला. नुसता शरीराच्या नाही यांनी सांगितलं. आता हा बारकावा आहे याच्यामध्ये. इतर तुकाराम महाराज काय म्हणले, देहाचा विसर पाडी पाडी मज, पण देहाचा विसर पाडी मज म्हणजे त्याच्या आतमधल्या त्या 36 तत्वामधले जे जे वर वर उफाळून येतंय त्या सर्वाचा टोटल झाडाचाच मुळा सगट आशा ही समूळ खणून काढावी. सगळे मुळापासून झाड उपटलं पाहिजे. मुळापासून उपटतं ना, जेवढं झाडवर होतं त्याच्या निम्मवर मूळ येते. असं त्याच्या खाली जर 2-4 माणसं ठेवली परत झाड करतच पहिल्यासारखं केलं तर तरी ती बसतील तिथं खाली जाऊन गपचूप. एवढा मोठा खड्डा होतो त्याच्यामध्ये. मुळासकट यांनी मुळासकट सांगितलं. तुमची बुद्धीसुद्धा नाही चालू शकत तिथं. काहीच कळू शकत नाही आपल्याला त्या क्षणाला. म्हणून गप्प बस नाही. काही कळत नाही असं नाही. जे मुख्य कळाल्यामुळं हे बाकीचं काही गबाळ पुढे येतच नाही त्याच्या. मग त्या उपाधीच्या अतीत झालाय त्यालाच केवळ आत्मतत्वाच्या स्वरूपाची अखंड खंडेना, असं खंडित नाही, अखंड अपरिवर्तनीय, कधीच बदल नाही अशा स्वरूपाची एकजिन्सी जगात एकच तत्व आहे अद्वैत कुसरी सत्यस्वरूप म्हणून अनुभूती येऊ शकते. अशा तऱ्हेने त्याला अनंत जाणीव तत्वाची अनुभूती येते. म्हणून तुकोबराय म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चालविसी हाती धरोनिया. असं धरून घेऊन जातो आपल्या. असं करतोय आपल्याला. काका तुम्हाला तसं केलं हे की नाही मावशी? तसं केलं आपल्याला, अजून पण करणार आपली. कारण पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व सारे. एकदा जन्म दिला आणि सोडला असं नाही. त्याचा शेवटपर्यंत काळजी करतो. शेवटपर्यंत, त्याच्या शेवटापर्यंत ते काळजी करतात. अशा तऱ्हेने ज्याला अनंत जाणीव तत्वाची अनुभूती ते येते, जेथे आत आणि बाहेर अशा तऱ्हेची वेगळेपणाची भावना त्यानंतर नसते, तेव्हा ती सर्व अनंतत्वाच्या एकत्वाच्या अनुभूतीत विरघळून गेल्याने त्या वैविध्यपूर्ण जगताचे अधिक काल त्यास जास दर्शन होत नाही, दिसत नाही. आध्यात्मिक विचार रहस्य डोक्यात ठेवायचे. आता मध्ये काय ठेवलं होतं लक्षात? परिहार होता. त्याच्या अगोदर काय लक्षात ठेवलं होतं? प्रमाद. आता लक्षात काय ठेवायचंय? रहस्य. त्यानंतर वैविध्यपूर्ण जगताचे अधिक काल जास्त दर्शन होत नाही, म्हणजे थोडा वेळ दुपारपर्यंत होतं आणि दुपारनंतर नाही होत. आणि आपल्याला कालच चंदूबाबांच्या गाडीतून उतरलो तिकडं, तर कनसे साहेब म्हणले रातराणीचा सुगंध आहे. आपला बी 7:30 ते 8:30 रातराणीचा सुगंध आहे का नाही? सकाळी उठल्यावर रातराणी झाकून जाते आहे का नाही? हळूहळू अस्पष्ट होत जातं, त्याला दिसायचं, जगत दिसायचं बंद होतं. म्हणून काशीवरून आणलेली गंगा गाढवाला आपण नाही आपली बॉटल देणार, आपण दुसऱ्याची बॉटल रिकामीच करून देणार त्याला. म्हणून तो बी देत नाही. दुसऱ्याची बॉटल रिकामी करून देणार आणि आपली बॉटल पिशवीत झाकून ठेवणार. प्लॅस्टिकच्या पिशवीत, प्लॅस्टिकच्या पिशवीत सुद्धा दिसणार, कपड्यात झाकून ठेवणार. कारण आपल्याला काय झालेली आहे? तशी काय भेटलेली आहे? आपल्याला दृष्टी भेटलेली आहे. अधिक काल जास्त वैविध्यपूर्ण जगताचे दर्शन होत नाही, त्यालाच त्याच्या शरीर मन बुद्धीच्या नैसर्गिक सीमिततेपासून मुक्त झाले असे म्हणायचं. यांना सीमितताच आहे. शरीराला काही मर्यादा आहे, बुद्धीला मर्यादा आहे, विचाराला मर्यादा आहे. या सगळ्या मर्यादेच्या पलीकडं
अमर्याद स्वरूप माझं आहे असं म्हणतो तो स्वतःला. आता त्याच्यातून सुटला तो. श्लोक क्रमांक 340. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोडी सोन्याचा पिंजरा. सोन्याचा पिंजरा आहे हा. तर इथे उंचावितीने पवाडी, सुखाचा पैसा रुजोडी, आपुलेनी सुरवाडी, उडू याई सेवा. जसजसं वर 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 उंच स्थितीवर जाणं तस तसा वेगळा आनंद आहे. डोंगरावर जाताना कसं थोडा दम आहे पण दम चढ होतो, पण वर गेल्यावर कसं वाटतं वर 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 जायचं. उंच उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. अशी आपली उन्मनित स्थिती झाली पाहिजे, मनाची उंच स्थिती झाली पाहिजे. 340 श्लोक नंबर 340. संपूर्ण विश्वच हे आत्मतत्व होय हे समजणे हा सर्व भवबंधनापासून मुक्तीचा मार्ग होय. हे सगळं औषध माहिती आहे. आपलं कसं आहे, डॉक्टरनी सांगितलं हातपाय दुखतात मग चालायचं. डी कमी झालेले D3 सूर्यप्रकाशात चालायचं. डी जाग्यावर येस तोपर्यंत फक्त का परत आळस आहे आपल्याकडं. आपल्याला सांगितलं व्यायाम करायला पण आपल्याला होत नाही. हा सुद्धा आपल्याला एक प्रकारचे काय आहे व्यायामच सांगितलं. पण आपण जो आजार आला का त्यावेळेला तेवढं करतो ना आजार गेला का. संपूर्ण विश्व हे आत्मतत्व हो हे समजणे हा सर्व भवबंधनापासून मुक्तीचा मार्ग आहे. औषधाचं आता हातात कोणाच्या आलेली आहे सत्ता. आता सर्व सत्ता आली हातात. आता मला कळालेलं आहे मी काय करायला पाहिजे. मला विहिरीत उडी मारायची का नाही मारायची हे आता मला ती दृष्टी मिळालेली आहे. अखिल विश्वास आत्मतत्व अखिल विश्वात पाहिजे. अखिल विश्वात आत्मतत्व समजणे. अखिल विश्वास बरोबर. अखिल विश्वास आत्मतत्व समजणे सर्वात्म भाव याहून अधिक महान काहीही नव्हे. सर्वाभूती पाहे ऐसा ज्याचा अनुभव विश्वच देव सत्यत्वे. हे विश्व पण बाजूला काढायचं मला घ्यायचं असा मी नाही. दृश्य वस्तूचा निराश करूनच शाश्वत आत्म्याचे ठिकाणी हा ब्रह्मभाव पक्का करूनच त्याला ही अवस्था प्राप्त करून घेता येते. आता या जगालाच देव मानायचं. हां पहिलं तुम्ही मिथ्या पाहत होतात, आता ते मिथ्या ज्याच्यावर दिसतंय त्या सत्य गोष्टीचं तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. रश्शीचं ज्ञान झालेलं आहे. आता सापाचं ज्ञान संपलं. स्वतःच्या अध्यात्मदृष्टीने विकास करून घेणे आणि संपूर्ण जगत हे आपले स्वतःचे स्वरूप आहे अशी अनुभूती येणे हाच सर्वात्मक भाव आत्मतत्व म्हणजेच विश्व असा भाव होय. बघा, आणि असं वाटणं म्हणजे आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक दृष्टीचा पूर्ण विकास करून घेणे. सगळं जगत ब्रह्मरूप वाटणे म्हणजे त्याचा सर्वात्मक भाव आत्मतत्व म्हणजेच विश्वासा भाव होय. आज आपले व्यक्तिमत्व हे अत्यंत अहम केंद्रित आहे. आता सध्या आपण कसे मी आणि माझ्यामध्ये आहे. आपल्या देहाबद्दल व प्रचंड धनदौलतीबद्दल आसक्तीच्या पलीकडे आपण आपला देश याच्या पुढे जात नाही. आपण बस आपल्या देशाचं सुद्धा शोध नाही आपल्याला. बस पैसे कमवायचे आणि देश गेला का लबाडांच्या हातात का ते सगळं काय करणार आहे आपलं काबीज करून घेणार आणि त्यांच्या घरी चपरासी म्हणून सुद्धा ठेवणार नाहीत कामाला. आपल्याला देशाबद्दल बिलकुल जाणीव नाही. आपल्याला गावाबद्दल आपल्याला जाणीव नाही. पदावर असणाऱ्यांना ज्यांच्याकडे सांभाळायला दिले तालुके ते लुटतायत आणि गाव सांभाळायला दिले ते गावामध्ये पुशारगी मारतायत. फक्त मुख्यमंत्री सुद्धा मजाच मारायला आहेत काय. बाप आहेत ते जनक आहेत. जनक हे सगळे कोण आहेत जनक आहेत. आणि आपण त्यांची काय प्रजा आहेत. आपण त्यांची मुलं आहेत. त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणे आपल्याला सांभाळलं पाहिजे. ते लुटाया बसलेत आपल्याला. आपल्या देहाबद्दल व प्रचंड धनदौलतीबद्दल आसक्तीच्या पलीकडे आपण आपला देश राज्य जमात याकडे पाहू शकत नाही.
भाऊ भावाला पाहत नाही. एक पार भंगार भाऊ आहे ज्याची खायची मुसीबत आहे, आणि एक तर नुसता कोट्याधीश, अर्ध उष्ट टाकतो, अर्ध त्याचं कुत्रं खातं, नाही तर कचरपट्टीत फेकून देतो. आहे का जाणीव? अरे ज्याला भावाबद्दल नाही त्याला गावाबद्दल काय निर्माण होणार आहे? भाऊ भावाला लुटणार. दशकरीच्या बापाच्या दशकरीचे पैसे सुद्धा त्या एकाच भावाकडून घ्यायचे, पण दाखवायचे डबल खर्च. असे लुटारू सांगा, असे जगत जगणार आहे. आपली राज्य जमात याकडे पाहू शकत नाही. आपल्या माणसाला आपण वर काढून घेतलं पाहिजे, त्याला बरोबर घेऊन गेलं पाहिजे, किंवा त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही आपण. पंतप्रधान बघा, त्या वर्कर लोकांबरोबर गेले तर जेवायला बसतात. आत्ता कोण मंत्री पाहिले होते की पंक्तीला बसले? हां, आपले योगी साहेब. ही भूमिका पाहिजे. ते म्हटले नाही मी मुख्यमंत्री आहे आणि ह्याच्या प्रसेन यांचं ना आमचं जमणार नाही. नाही, आम्ही सारखे आहोत. समबुद्धी घेता समान श्रीहरी. जमात पाहू शकत नाही किंवा त्यांच्याशी एकरूप होऊ शकत नाही. मिठाला आव्हेरणं समुद्राने, मिठाला समुद्राने आव्हेरणं म्हणजे कोणी कोणाला आव्हेरलेलं आहे? स्वतःच. गुरुने शिष्याला आव्हेरणं म्हणजे कोणी कोणाला आव्हेरले? उपेक्षिता मज तरी ती लाज कवनाशी. तुमच्या बुद्धीची पातळी कळली जाते म्हणले तुम्ही, चल हो तिकडे. अरे उलट यारे यारे याती बलती नारी कोणी चालते. ही जे साधू संत आहेत ना, म्हणून त्यांना सांगितलं तुम्हाला जेव्हा ज्ञान झालं ना, एकदा गावाला भेट देऊन यायची, एकदा तरी जायचं. का? तर तुम्ही त्या मातीतून आले, त्या मातीचे उतराय व्हायचे. तुमचा पदस्पर्श त्या गधड्यांना शाणा बनवू शकतो. हा रावणाचा दृष्टिकोन होता. सीताबाईला पळून नव्हतं न्यायचं त्याला. सीताबाईला नाही नेलं तर राम येणार नाहीत, तारीख देऊन तर येणारच नाहीत. मग त्यांना पळवलं. देवानी म्हणलं असं का केलं? माझा असा काहीच उद्देश नव्हता. मुक्त केले राक्षसा, ह्या राक्षसांना मुक्त करायचं म्हणून आपल्या गावाला बाबाला तारीख द्यायची. आणि बाबा बी असा आहे, नांगराचा बैल जसा उठत नाही तसा बाबा उठला नाही पाहिजे कीर्तनाला. हे माझं माझं. आमच्या गावचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही जाऊ आळंदीला जातो ना, तर समजा आता नाना मेन आहेत आणि आपले सगळे इथं बसलेत, तर आम्ही जर जाणार नानांना भेटलो, नाना आमच्या गावच्या सप्त्याच्या तारखा द्यायच्यात 7 दिवसाच्या, ते खालचे म्हणणार नाना मला बी जायचं बरं का यांच्या गावाला, नाना मला बी जायचं बरं का यांच्या गावाला. अरे काय हे कुत्र्यासारखं झालं, कू 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 कू. आपण त्यांच्या जमातीशी आपल्या एकरूप होऊ शकत नाही, त्यांच्याशी एकरूप होऊ शकत नाही. वस्तुतः या आसक्तीच्या पलीकडे आपणास दुसरे व्यक्तिमत्वच नसते. बघा आपलं एवढं सीमित. किती आता एक मगाशी मी 1 मिनिटाची क्लिप पाहिली. वाघ झाडावर चढला आणि माकडीनीच्या बारक्या पिल्लाला पकडलं आणि घेऊन चालला. ती एवढी पिसळली ना, माकडीनं आणि माकड दोघ जण एवढे वाघाच्या मागं लागले. वाघ ती माकडीचं पिल्लू टाकून पळून गेला. आता त्यांची बुद्धी नाही ना, त्यांना असं वाटलं सुटलं माझं माकड. आणलं धरून तर ते मेलेलं, उभंच नाही राहत वगैरे. शेवटी नर्वस झाली माकड. बघा त्यांची दृष्टी कुठपर्यंत आहे, तिथपर्यंत आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला देवाने बुद्धी दिलेली, आपण याच्या वर उचलून पुढं जायचं. बघा वाक्य काय पुढे, त्यांच्याशी एक. वस्तुतः या आसक्तीच्या पलीकडे आपला दुसरे व्यक्तिमत्वच नाही. त्या माकडीला तिच्या पिल्लाशिवाय दुसरं काय दिसते? मग वाघाशी सुद्धा टक्कर घ्यायला गेली. वाघ म्हणला आता आपलं काम संपलेलं, पळून गेला. बघा या पलीकडे आपल्या दुसरं व्यक्तिमत्वच नसते. या अहम केंद्रित अत्यंत सीमित पराकोटीच्या मर्यादित कूपमुंडूक. कूपमुंडूक म्हणजे काय? कूपमुंडूक म्हणजे काय महाराज? कूपमुंडूक
हो, डबक्यातला बेडूक, विहिरीतला बेडूक, आणि तो सागरात धिक्कारी बैसोनी थिल्लरी बेडूक सागरात. काय सागराला म्हणतो, काय तुमचं, आम्ही बघा किती मजेत आहे, कुठे डबक्यात. तो सागराला म्हणतो. पराकोटीची मर्यादित कूपमंडूक वृत्तीमधून आपणास विकसन करून घ्यावायचे आहे, आपणास विस्तारित व्हावायचे आहे आणि अखिल विश्वाला आपल्यातील आत्मतत्वच म्हणून पाहण्याची दृष्टी मिळवायची आहे. ही सर्व म्हणजेच आत्मतत्व. याचे ज्ञान होण्याकरता विस्तारित व्हा, प्रगती करा. तुमच्या करुणेने सर्वांना आणि तुमच्या प्रेमात भोवतालच्या सर्व जगाला सामावण्याचा प्रयत्न करा. असे होते. कोण मागच्या हप्त्यात गेले ते टाटा, रतन टाटा. तुमच्या करुणेत सर्वांना आणि तुमच्या प्रेमात भोवतालच्या सर्व जगाला सामावण्याचा प्रयत्न करा. सर्व काही नारायणाचीच निर्मिती आहे हे ओळखा. भीक मागणाऱ्याला सुद्धा भिकारी समजू नका. दरिद्री नारायण तुमच्या पुढे हात पसरवतो. तुम्हाला योग आलाय सेवा करण्याचा, भाग्य समजा. सर्व काही नारायणाचीच निर्मिती आहे ओळखा. त्यानंतर जाणा की त्या वस्तू म्हणजे नारायणच. नारायणाची निर्मिती सुद्धा नाही आता, नारायणच. असा भगवान देवाकडे, भगवान विठ्ठल भगवंत तुकाराम महाराजांकडे आले होते, भीक मागायला आले होते. आणि तुकाराम महाराजांनी ओळखलं. असे नव्हते आले कमरेवर हात ठेवून, मग तर शेंबडा वर्ग बी ओळखेल आपलं. ती दृष्टी होती त्यांच्याकडे. ती वस्तू म्हणजे नारायणच, त्याची सर्व दिव्य रूपेच होत, सगळी दिव्य रूप. शेवटचं गाव म्हणून पहिलं गाव घोषित केलं. बघा, जिकडे कोणतेच भारताचे पहिले आत्ता पंतप्रधान ते त्या गावामध्ये पोहोचले. 30 कुटुंब, तिकडं कोण जात नाही. आणि त्याला म्हणायचे सगळ्यात शेवटचं गाव. आणि ते काय म्हणले, हे सगळ्यात भारतातलं पहिलं गाव. आणि तिथून कैलासाचं दर्शन होतं. त्याची कैलासी राहणे पहा. ते म्हणजे नारायणच, त्याची सर्व दिव्य रूपेच होत. त्या सर्व. आणि हे बघा, हे आता अहिल्यानगरचं काय करणार आहेत, अहमदनगर. बघा, हे एवढी सुद्धा बुद्धी नाही, एवढी सुद्धा बुद्धी समाजाला नाही. बस राशन पाणी बिनी तेल बिल मीठ सगळं भेटलं म्हणजे झालं. धर्माचं कोणाला पडलेलं आहे. धर्मासाठी जगा, धर्मासाठी मरा, धर्म तुम्हाला जगवेल. त्या सर्व वस्तू म्हणजे भगवंताची चालती मंदिरे होत. देह हे देवाचे मंदिर. बघा, ही चालती मंदिर आहेत ही, आणि याच्या आतमध्ये परमात्मा आहे. म्हणून भगवानच केवळ तेथे आहे. बघा, अंततः जेव्हा माझ्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असलेले आत्मतत्व होय अशी तुम्हास अनुभूती येते, तेव्हाच मृत्यत्वाच्या बंधनातून संपूर्ण मुक्ती होत असते. प्रत्येक गोष्टीत सर्वात्मक भाव शोधणे यापेक्षा अधिक उच्च काही नाही. बघा, ही परमोच्च स्थिती आहे. सगळ्यांमध्ये त्याला पाहणं. कन कन में हे बोर्ड लावायचा फक्त घरामध्ये, काय कन कन में हे भगवान, आणि बाकीच्यांना लाथाडायचं. ही परमोच्च अनुभूती. हे महाराज असं बोलतात, हे कोणाला टोकून टोचून बोलत नाही. महाराजांच्या डोळ्यापुढे एकही व्यक्ती नाहीये. ही जनरल समाजातली वस्तुस्थिती कथन करायचं चाललंय काम. हो, पण कदाचित रेडीमेड स्टोअरमध्ये आपल्या मापाचा शर्ट असतो, त्यामुळं आपण त्याला विचारायचं नाही माझं माप कधी घेतलं. तो रेडीमेड बसला तर समजायचं, सुधारायचं आणि फिट घेऊन
निघायचं. आपण एकदा का उच्च, ही परमोच्च स्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत सर्वात्म भाव शोधणे यापेक्षा अधिक काही उच्च नाही. ही परमोच्च अनुभूती ना परो अस्ति ती कच्चित. एकदा का हा अनुभव प्राप्त झाला, आपण परमात्माच्या आध्यात्मिक अनुभूतीत पूर्णपणे मूळ धरतो. काय प्रकरणाचं नाव आहे? फक्त रहस्य. हे रहस्य आहे. अनेकत्वाचे दर्शन थांबते. एकदा का आपण पूर्णपणे मूळ धरतो तर अनेकत्वाचे दर्शन थांबते. आम्हाला गावाला शाळेत झाडं लावायला द्यायचे, आणि झाडं लावू दिले का त्याच्यात ते निरगिलीचं झाड असलं का वारं आलं का असं असं व्हायचं. त्यामुळे त्याला गुरुजी काय म्हणायचे, बाजूला एक काय लावा? काठी. ही निर्जीव काठी सजीव झाडाला सपोर्ट करते, बुडत्याला काडीचा आधार. ठीक नाही? मग एकदा का अनुभव प्राप्त झाला की आपण परमात्म्याच्या आध्यात्मिक अनुभूतीत पूर्णपणे मूळ धरतो. अनेकत्वाचे दर्शन थांबते. त्याचा अर्थ वस्तू स्पष्टपणे वेगवेगळ्या आहेत असे आपणास वाटत नाही, वेगवेगळ्या जरी दिल्या तरी. परंतु नव्या ज्ञानदृष्टीमध्ये त्यापैकी सर्वांचा सौंदर्य, शांती, सत्य स्वरूपाच्या नव्या पोशाखात चमकणाऱ्या एकत्वात मिलाप होतो. नामरूपे असतातच, परंतु त्यांच्यात आणि त्यांच्यामधून आपणास सर्वत्र सत्य तत्व, सत्य स्वरूप पाहावयास मिळते. त्यांचं नाम वेगळं दिसणार, रूप वेगळं दिसणार, तरी सुद्धा त्याच्यातली ती सत्य वस्तू दिसणार. आपल्या आध्यात्मिक साधनेत असा एक टप्पा येतो की जेव्हा बाह्य जगाचे काहीच अनुभव येत नाहीत. काय येणार? दृश्य, भावना, विचार नाही, किंवा शरीर, मन, बुद्धी यापैकी कशाचाही 100 वेळा शिव्या दिल्यात, थुकलेत, तरी जाणीव नाही. का? बाबांचं, श्रीपाद बाबांचं वाक्य. बाबांना प्रत्यक्ष पाहिलं लोक म्हणायचे, आले घोटीचे. आपण नाही म्हणणार ती शिवी. सुरुवातीला म्हणलो असतो, पण आता असं वाटतं आई माईवर शिव्या, यांच्या आईला घोडे लावू. बाबा म्हणायचे, आमच्या आईची यांची केव्हा गाठ होणार आहे? आणि नाहीतरी हे नालायकच आहे शरीर, हे नासकच आहे, त्याचं काय एवढं गावगाव करायचं? अमंगळ शरीर आहे. हो, शाश्वताला कोण शिव्या देऊ शकते? पैदा नाही झाला त्याला शिव्या देणारा. शरीर, मन, बुद्धीपैकी कशाचाही तेथे अंतर्बाह्य सत्यस्वरूपाच्या दिपून टाकणाऱ्या प्रकाश झोताखेरीज काहीच नसते तिथं. बस एक आत्मस्वरूप सोडून दुसरं काहीच दिसत नाही. ज्या अवस्थेत फक्त जाणीव तत्वाखेरीज काहीच नसते, आणि शरीर, मन, बुद्धीच्या गोचरतेचा संपूर्ण लोभ झालेला असतो. शरीराच्या आतून पाहायचं, मनातून पाहायचं, बुद्धीतून पाहायचं, ते जगत दिसत नाही. का? कारण दिसणारी वस्तूच गायब झाली. शरीर गायब झालं, मन गायब झालं, बुद्धी. हे कशात आहे सगळं? हे तुमच्या मनात आहे हे जगत, हे तुमच्या डोक्यात आहे बुद्धीत. ते तिकडूनच गायब झालं. आता तिकडं काही दिसत नाही. शरीर, मन, बुद्धीच्या गोचरतेतून संपूर्ण लोभ झालेला असतो. संपूर्ण विश्व हेच आत्मतत्व, हा सर्वात्मक भाव होय. आध्यात्मिक आकलन हे वस्तुतः आपल्या ऋषीमुनींनी काढलेल्या सर्व बौद्धिक आणि तर्कसंगत निष्कर्षाहून वेगळे असते. आपलं डोकं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून म्हणतात, विज्ञान जिथं थांबतं तर परमार्थ सुरू होतो. आता एवढे जंटलमेन जिथं थांबतात तिथं आपली मध्ये लुडबुड काय कामाची आहे? आपली बुद्धी चालणार नाही. आध्यात्मिक आकलन हे वस्तुतः आपल्या ऋषीमुनींनी काढलेले सर्व बौद्धिक आणि तर्कसंगत निष्कर्षाहून वेगळे असते. तो शुद्ध आध्यात्मिक अनुभव हा या ठिकाणी सर्वात्मक भाव, विश्व हेच आत्मतत्व ही दृष्टी म्हणून निर्देशित केला आहे. बघा, तो शुद्ध आध्यात्मिक अनुभव हा या ठिकाणी सर्वात्मक भाव, तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची. अरे मला फुलं द्यायची वेळ आली माझ्या कर्मातून,
हे माझं भाग्य समजायचं. हे हार तुरे घालून काय देव प्रसन्न नसतो. ज्याला हार घालायचा ना त्याला जेवण घालणं म्हणजे हार घालणे. भूखे को रोटी और प्यासे को पाणी, गरजवंताची गरज पूर्ण करणे ना त्याला पूजा म्हणतात संत. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे वीरा, पूजा केली होय अपारा. तो भगवंत प्रसन्न होतो. जगन्नाथ बोलतो काय पाहिजे माग मी तुला देतो. त्यावेळेला तो फक्त म्हणेल घे मला देवा तूच पाहिजे, तुझ्याशिवाय दुसरं काही नको. शुद्ध आध्यात्मिक अनुभव हा या ठिकाणी सर्वात्मक विश्व हेच आत्मतत्व ही दृष्टी म्हणून निर्देशित केला आहे. आपली वेळ झालेली आणि श्लोकसुद्धा 340 क्रमांकाचा श्लोक संपलेला आहे. आपण इथे थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चुडामणी, संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे आपण पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, निमजल्यावे बसाय दाने. जय भांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी हरिवाडो. भूता परस्परे जडो मग शिवांचे, पुरितांचे तिमिर जावो. विश्व सर्व सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो. प्राणचार वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेटत दया. चला गणपतरूचे आरो, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते ज्या पियुषांचे, चंद्रमेचे लांछन. मातंड देखा पै, ते सर्वाई सदा सज्जन सोयवे. मौना सर्व सुखी, पूर्ण होणे तिने लोके. रजिजो आदि तुळशी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. दृष्टादृष्ट विजय व्हावे, हे तमने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दानव साहो, येणेवरे ज्ञानदेव सुत्या झाला. येणेवरे ज्ञानदेव सुत्या झाला. येणेवरे ज्ञानदेव सुत्या झाला. ओम शांती शांती शांती.